नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल मी बॅकनेक कटिंग करून ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला डिझाईन टाकायची आहे। तर हा बॅकनेक मी आज स्टिच करते। तो एकदम सिंपल आणि खूप असा आकर्षक दिसतो लेस लावल्यानंतर, आणि शिवून पण पटकन होतो। क्लायंट पण खुश होतं, क्लायंटला तर खूपच आवडला, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते डिझाईनचा गळा। चला तर मग शिवू हा डिझाईनचा गळा। शिवल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की कसा दिसतोय। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपली पूर्ण उंची आहे 13.5ची उंची प्लस 14.5 घेतले मी पूर्ण उंची। इथे कमरेचं माप टाकायचं, इथे छातीचं माप टाकायचं, इथे शोल्डरचं माप टाकायचं। अशा पद्धतीने मी हे क्लायंटचं ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे। आणि पूर्ण उंची आपली 10 इंचाची आपल्याला गळ्याची तयार उंची घ्यायची आहे। आणि ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 आहे, आपल्याला गळा 10 इंचाचा घ्यायचा आहे। तर 1, 2, 3 आणि अर्धा इंच 3.5 इंचाची आपली पाठ ही शिल्लक राहते। 3.5 इंचामध्ये आपण अर्धा इंच स्टिचिंगसाठी घेतो, म्हणजे 4 इंचावरती आपण मार्किंग करू। इकडे आपण 3 इंचावरती मार्किंग करू आणि इथे 2 इंचावरती करू। गळ्याचा जो आकार आहे त्यानुसार मी गळ्याच्या मार्किंग करत असते। या जोडून घेऊ अशा पद्धतीने आणि गळ्याचा आकार टाकून घेऊ। आपल्याला ज्या पद्धतीने सोयीचा वाटेल आकार द्यायला त्या पद्धतीने फिरून आपण गळ्याला शेप देऊन घ्यायचा। मला अशा पद्धतीने आकार द्यायला सोपं जातं, त्या पद्धतीने मी ब्लाऊज पीस फिरून आकार देऊन घेते। तर तुम्ही बघू शकता मी आकार कशा पद्धतीने दिला आहे। आता हा आकार आपण कटिंग करून घेऊ आणि लगेच स्टिच करू। हा जो आपला पार्ट निघालेला आहे गळ्याचा, हा आपण व्यवस्थित कटिंग करून आणि एक साईड जोडून ठेवला की मग कमरेच्या साईडनी दाबपट्टी लावायला आपल्याला पट्टी तयार होते। अशा पद्धतीने ही पट्टी आपली तयार झालेली आहे। हिला असा एक साईड फोल्ड मारला की कमरेची पट्टी तयार होऊन जाते, म्हणजे कमी अस्तरामध्ये आपण पूर्ण ब्लाऊज स्टिच करू शकतो। आपण आता गळा स्टिच करून घेऊ। ब्लाऊज पीस कटिंग केलेला आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आणि त्यावरती आपण अस्तर ठेवून घेऊ अशा पद्धतीने। हे अस्तर जास्त हलू नये म्हणून आपण 2-3 टाचण्या देखील लावू शकतो। टाचण्या लावल्या की अस्तर सरकत नाही आणि गळा लवकर स्टिच करून होतो। या साईडने 2 टाचण्या लावल्या, या साईडने स्टिच करायचा आहे, तर या साईडने मी टाचण न लावता अशा पद्धतीने हात ठेवला की हे पण शोल्डर सरकत नाही आणि हे पण शोल्डर सरकत नाही। इथून लगेच आपण स्टिच करू शकतो। टाचण्या काढून घ्यायच्या। गळा कटिंग करून नॉचेस देऊन पलटी मारून घ्यायचा। नॉचेस दिले की गळा अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचा। असा प्रेस केला
की तो सेट होतो. आता इथे गळ्याला आपण दाबटीप देऊन घेऊ. एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा. इथे आपण आता साईडचे पाठीचे जे टक्स आहे ते देऊन घेऊ. पाठीचे टक्स देऊन झाले की कमरेच्या साईडनी पट्टी जोडून घ्यायची. अशा पद्धतीने हा गळा स्टिच करून झाला आहे. आता या गळ्याला आणखी आकर्षक बनवण्यासाठी आपण लेस लावू. ही जी लेस आहे मी ही लेस जोडती गळ्याला. ही लेस जोडताना हे जे पुढे छोटे छोटे बुनगे जे आहे हे आपण गळ्याच्या पुढे काढणार आहोत. त्यांनी लूक खूप छान असा तयार होतो.
अशा पद्धतीने आपला हा बॅकनेक स्टिच करून तयार आहे. अगदी कमी वेळेत तयार होणारा हा बॅकनेक तुम्हाला कसा वाटला? आकर्षक दिसतोय आणि क्लायंट पण खुश होतं. अशा प्रकारच्या या ज्या लेस वापरत्या, या रेडीमेड लेस भेटता, या वापरून आपण आकर्षक असे बॅकनेक तयार करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.